वाजतंय का? अरे वाजतंय म्हणून तर अखंड महाराष्ट्रामध्ये गाजतंय शिव शंभू गर्जना. छत्रपती शंभू राज्याभिषेक सोहळा रायगडावरती होता. दादा मॉनिटरला आवश्यक रायगड सोहळ्याला लीडचे 2 अभिजित जाधव आणि अमू जाधव यांनी रायगडावरती कार्यक्रम केला. छत्रपती शिवरायांच्या पायावरती ही जोडी नतमस्तक झाली की रायगडाची माती पायाला लागली. आणि हा 2 भावंडांनी ठरवलं रायगडाची माती ही शौर्याची, बलिदानाची, पराक्रमाची, इतिहासाची, प्रेरणेची माती आहे. तो शिवरायांचा विचार आहे. तो महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातल्या काना कोपऱ्यात गेला पाहिजे, प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि म्हणून हा महाराष्ट्र शिवविचारांचा पायीक व्हावा, फक्त एवढाच एक अट्टहास आहे. हा महाराष्ट्र शिवविचारांचा पायीक व्हावा, फक्त एवढाच एक अट्टहास आहे. 355 वर्षापूर्वी जन्मलेला आमचा राजा आजही जिवंत आमच्या श्वासात आहे. आणि तो राजा आमच्या श्वासामध्ये, विचारामध्ये जिवंत आहे. ते जिवंत ठेवण्याचं काम गेली 3 वर्ष झाले. अभिजित जाधव आणि जाधव यांची जोडी करते नाम आपल्या डोंबिवली शहरामध्ये. आपण या ठिकाणी स्मारकाचं अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं कार्यक्रम बघतो. सुरुवात करायची का डोंबिवलीकर? सुरुवात करायची का? कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची म्हटलं की आधी गणरायाला वंदन केलं जातं, गणरायाची आराधना केली जाते. आणि म्हणून तू गणराया तुझीच छाया, भक्तांवरती तुझीच माया. तू गणराया तुझीच छाया, भक्तांवरती तुझीच माया. एक दंत तू सुखद करता तू आला गणेश आमचा गणपती 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 बाप्पा मोरया. हे पहिले गीत घेऊन येत आहेत गणराया गणराया. अभिजित जाधव आणि अमू जाधव यांच्यासाठी. चलो पण मॉनिटरचे लेवल जर वाढवा वोकलचे. हॅलो 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 बरं वाढवा. रिदम वाढतो तेव्हा आवाज कमी येतो. हॅलो हॅलो माईकचे. हॅलो 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 एक नंबरचा माईक वाढवा. हॅलो आणि तुमचा भवानीच्या नावाने पाऊल पडतो. या जेजुरीच्या भंडाराच्या नावाने या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भंडार उतरले. या महाराष्ट्राची संस्कृती कुठल्याही कारणाच्या आरंभी आपण या ठिकाणी गजानन गणपतीला बोलवतो. हे बाप्पा तुम्ही यावं, तुम्हा रसिकजनांना आणि आम्हा कलावंतांना शुभ आशीर्वाद देण्याकरता गजानन गणपतीला आपण बोलूया.
गाणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या समोर छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. शिवबांना मासात जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तव्यात माणसवली, जसे की दादोजी कोंड, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तव्यदार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. मावळा मी वादळा मी अरे मरणाचा बी काळा मी रणमस्तांची जात आमची अरे भ्या कुणाला धावतो रे नात हे मातीशी अगर सरणावरची रोज खायाची रयतेचा राजा जो आम्ही हात रतायाच शिकत नाही जवर तवर झुंजत राहायच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो रे. शंभू शंकराचं नवराज गड कीर्ती
निष्ठावून मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंकर, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्री सुभेदार तानाजी मालुसरे. पराक्रमाने जावळी देखील घेतली, परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान.